नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत टीचिंग टाइम इंग्लिश पार्ट 8 टू मेक मराठी नेम्स इन इंग्लिश कन्वर्टिंग मराठी नेम्स इंटू इंग्लिश मराठी नावे इंग्रजीत बनवणे। आता मराठी नावे इंग्रजीत कशी बनवायची ते आपण पाहत आहोत, शिकत आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण काही नावे मराठी नावे इंग्रजीत बनवली, तर आता जास्त अवघड नावे आपण इंग्रजीत बनवूया। त्यामध्ये लक्ष द्या, लक्षपूर्वक पहा आणि ही मराठी नावे इंग्रजीत बनवण्यासाठी आपल्या सर्व प्रकारची मुळाक्षर कानामात्रा आल्या पाहिजे। पचं काय येतं, पचं पी येतं, रचं काय येतं, रचं आय येतं, ढीचं काय येतं, DN वाय येतं, अचं काय येतं, अला ए येतं, आचं डबल ए येतं, जचं जे येतं, क्षला KS येतं, आवचं AU येतं, अमचं AM किंवा AN येतं। अशा प्रकारचे सर्व मुळाक्षर आली पाहिजे। पहिल्या लेटरला काय येतं आय, दुसऱ्या लेटरला काय येतं डबल ई, पहिल्या उकाराला काय येतं यू, दोन मात्रेला काय येतं AI, ही गाणे मात्रे सुद्धा स्पेलिंग आल्या पाहिजे, तरच आपल्याला मराठीचं कुठलंही नाव इंग्रजीत बनवता येतं। त्यासाठी आपल्याला मराठी नाव इंग्रजीत येण्यासाठी सर्व प्रकारचे मुळाक्षर गाणे मात्रे माहिती असले आवश्यक आहे, म्हणून त्याचा अभ्यास करा। बघूया आपण ही नावे इंग्रजीत कशी बनवतात। तर प्रथम नाव आहे प्र। आता बघा, पचा पिय येतं, परंतु इथं प्र आहे, तर खालचा असा दांडा आहे, अशा दांड्याला काय येतं आर्य, काय येतं आर्य। तर आता बघूया, प या पचं पी घेतलं आणि अशा रफाचं आर्य घेतलं, राईट। अक्षर चांगलं आलं पाहिजे, सुटसुटीत आलं पाहिजे, सुंदर आलं पाहिजे आणि कोणत्याही अक्षराचं पहिले नाव इंग्रजीमध्ये कॅपिटल असलं पाहिजे। बघा आता बघा, प्र झालं हे। आता प्रमी इथं रफार आहे, तर काय असा रफार आहे, त्या आधी रफारचं घ्यायचं आय, काय ते त्या रफारचं आय येतं, या प्रच्या नंतर आधी रफारचं घ्यायचं, रफारला आय येतं, आय घेऊन टाकलं। आता घ्यायचं मचं यम आणि या दुसऱ्या लेटरला काय येतं डबल ई, दुसऱ्या लेटरला काय येतं डबल ई। आता कोणी आय बी लिहितं, आय बी जमतं, डबल ई बी जमतं। बघा आता प्ररमी इथं जर प्रिय असतं तर इथं ए कटलं असतं आणि इथं आय असतं, PRI। जर प्रू असतं तर PRUI, जर प्रे असतं तर PREI, जर प्रय असतं तर PRAI आलं असतं, जर प्रव असतं तर PRAUI असतं, जर प्रम असतं तर PRA जमा। अशा प्रकारे आता हे क्रांतिरीय, हे काय आहे क्रांतिरीय, मग क्रांतिरीयचं काय होतं बघा। आता बघा, या कचं के घ्या आणि लगेच जे घ्यायचं का नाही, तर खाली रफार आहे, आधी रफारचं काय येतं आर्य, आणि आता अनुस्वाराचं नाकात उच्चारायचं, नाकात क्रांन न येत, म्हणून नाच्या उच्चारावरती यन घ्यायचं, मात्र राहतं यम घ्यायचं, मग इथं यन काय येतं यन। आता याचं काय येतं टी, आणि दुसरी लाईन आहे आय बी येतं, डबल बी येतं किंवा आय घेऊ, आणि इथं या वरच्या रफारचं बघा, आधी रफारचं घ्यायचं, नंतर याचं घ्यायचं, कारण क्रांतिरीय तिच्या नंतर रचा उच्चार होतो, या रफारचं घ्यायचं आर आणि याचं वाय आणि ये। आता ये का आलं, कारण जोडाक्षर आहे, इथं अचा उच्चार होतो म्हणून ते ये। आता बघा कौतुकी, बघा कचं काय येतं के, आता इथे दोन मात्रे एक काना आहे, काय आहे दोन मात्रे एक काना, कचं काय येतं के, आणि दोन मात्रे एक कानाचं घ्यायचं म्हणजे ए यू, दोन मात्रा एक कानाचं काय घ्यायचं ए झालं कौ, काय झालं कौ। आता कचं डायरेक्ट के घ्यायचं नाही, याचं फक्त केच येतं आणि या दोन मात्रे कानाचा ए यू येतात। आता मग त्याला टी, इथं उकार कोणता आहे, पहिला उकार आहे यू, आणि इथं कचं काय येतं के, आणि इथं दुसरी लाईट आहे म्हणजे डबल ई, काय डबल। आता हे बघ, दुसरं बघ, ते काय आहे उर्मिर्नू, काय नाव आहे उर्मिर्नू असा आहे। मग आता या पुढचं घ्या यू, तुला ये वगैरे काही येत नाही, तुला यू ये वगैरे काही येत नसतं, तुमचं का फक्त युवाच। आता मग इथं आता
र म्हणजे रफारचा उच्चार व्हायला आहे की नाही, उच्चाराचे रफार घ्यायचा आ, आणि या अर्ध्या मचा घ्यायचा आधी आधी लाईट घ्यायचं का नाही 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 आधी अर्ध्या मला काय तर यम, आणि मग नंतर पूर्ण मचं घ्यायचं तुम्ही मला यम आय येतं. पहिल्या पलेटला घ्यायचं, पलेटचं काय येतं आय, लँडचं काय येतं आय, घेतला आय. आणि त्यानंतर आता इथे एक रफार आहे म्हणून उर्मिर 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 मिचंदरचा उच्चार व्हायला आहे म्हणून आर, या रफारचा आर, आणि मग आद्यानंच यन, आणि मग नंतर पुण्याचं यन, आणि नंतर अशा उपाराचं यू. अशा प्रकारे तुमचं नाव उर्मिरनू उर्मिरनू. आता हे घेऊ क्रौर्यर क्रौ क्रौ क्रौर्यनू काय क्रौर्यनू क्रौर्यनू क्रौर्यनू. मग कच घ्या के, या कच काय घ्यायचं के, या कच के येतं, आणि थ. आता लगेच दोन मात्रे काना घ्यायचे का नाही 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 नाही, लगेच दोन मात्रे काना घ्यायचे नाही, लगेच दोन मात्रे काना नाही घ्यायच्या. तर आधी लगेच दोन मात्रे काना घ्यायच्या नाही, तर आधी घ्यायचे आपल्याला, आधी आपल्याला घ्यायचं या अशा रफारचं, आधी कच घ्यायचं के, आणि आधी या रफारचं घ्यायचं. या रफारला काय येतं अशा रफारला आर येत आहे की नाही, म्हणून अशा आधी रफारचं घ्यायचं. पण इथे ये घ्यायचं का नाही, कारण इथे दोन मात्रे काना आहे म्हणून ये घ्यायचं नाही. मग या आधी रफारचं आर घ्यायचं फक्त काय आर, आणि मग नंतर दोन मात्रे कान्याचं ये येऊ झालं क्रौ. आता मग क्रौच्या नंतर इथं रफार आहे, इथं रफार आहे की नाही, मग या रफारचं घ्यायचं. क्रौच्या नंतर रचा उच्चार व्हायचा रफारचे क्रौ क्रौर्य, मग आता येच आहे वाय हे काय झालं क्रौर्य. आता पुन्हा अजून क्रौर्यनू आहे की यनच आहे का आद्यानंच यन, आणि मग याचं मचं यम, आणि मग याच्या रफारचं आर यू. अशा प्रकारे झालं नाव क्रौर्यनू. आता ही झाली आपली. आता हे बघू, आता इथं आहे तृप्ती. काय आहे तृप्ती. आता मग असं त्रू, असं हे त्रू, याचं माहिती तुम्हाला आर्यू येतं, इथंच घेतलं आपण, याचं घेतलं ना आर्यू असं. मग इथं आणि तच घ्या, त्याचं काय येतं टी, ते येतं का नाही 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 येत नाही. या त्याचं टी, आणि अशा रफारचं आर यू. आता इथं अर्धपतला जोडले, अर्धपतला जोडले, अर्ध्या पतचं घ्या पी, आणि मग त्याचं घ्या टी, आणि मग दुसरी व्हॅरायटी आहे डबल ई. अशा प्रकारे हे संघर्ष काय संघर्ष. सं कशा उच्चार व्हायला नाका उच्चार करा सं सं यनचा उच्चार आहे, म्हणजे नचा उच्चार यन 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 इथं यस ये या संग संग संग. आता घला काय येतं जी एच ए घ, कारण इथं अचा उच्चार होतो म्हणजे ते याल, आणि संग म्हणजे ते याल, कारण अचा उच्चार होतोच. आणि मग या वरच्या रफारचं घ्या आर, आणि मग यशचं घ्या यशच ए. आता इथे एक आलं कारण इथं अचा उच्चार होतो संघर्ष श अचा उच्चार म्हणून ते अशा प्रकारे. आता हे आहे शैलेंद्र. काय आहे शैलेंद्र. मग आता शेच घ्या यशच. इथं दोन मात्रे एक काना आहे ठीक आहे. दोन मात्रेच फक्त काना वगैरे नाही, दोन मात्रे आहेत. मग शेचं या दोन मात्रेचं काय घ्यायचं ए आय घ्यायचं. काय घ्यायचं ए आय. या दोन मात्रेचं ए आय घ्यायचं. पहिल्यांदा शेचं घ्यायचं यशच, ते एक घ्यायचं नाही डबल डबल ए होते म्हणून शेचं फक्त यशच घ्यायचं, आणि या दोन मात्रेचं ए आय घ्यायचं, आणि प्लसचं एन घ्यायचं, आणि या मात्रेला काय येतं ई. आणि मग आता अनुस्वार आहे, अनुस्वाराचं आधी घ्यायचं नाही नंतर घ्यायचं, मात्रेचं घेतल्यानंतर अनुस्वाराचं घ्यायचं. शैलेन लेन ते म्हणजे नचा उच्चार होतो की नाही यन शैलेन, आणि दचं डी, आणि अशा रफाचं आर ए शैलेंद्र. काय झालं ते शैलेंद्र. आता हे नाव राहिलं काय उत्तेजनार्थ. काय ते उत्तेजनार्थ. आता बघा या उचं यू, या उचं यू, आणि त्याला त्या जोडलेला आहे. अर्ध्याचं फक्त टीच घ्या, अर्ध्या अक्षराला कोणत्याही जे येत नसतं, आणि या पूर्ण त्याचं घ्या टी. इथं वर मात्रा आहे इथं घ्या ई, तर घ्या ई, आणि जचं घ्या जे,
आता इथं अचा उच्चार होते बघा. उत्ते ज ज अचा उच्चार. याचा ना घ्या यांनी आणि ना घेतलं. आता इथं रफार आहे. नार्थ उत्तेजनार्थ रचा उच्चार होते. पण या आर आणि खच घ्या डी या ए. आता इथं या आलं कारण इथं जोडाक्षर आहे. वरचा रफार आला की अचा उच्चार होते उत्ते ये. आता दुसरा आहे पौंकी पौंकी. आता इथं आपण या पीचं प दोन मात्रे कार्याचं ए आणि आर्धन कला जोडलेला आहे यन आणि कचं के आणि असा रफार आहे म्हणून आर आणि दुसरी दांडी आहे म्हणून डबल. अशा प्रकारे ही नाव आपली झालेली आहेत. अशी प्रत्येक नाव कुठलंही नाव मराठीचं कुठलंही नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये करता येईल. कुठलंही नाव असू द्या किती अवघड असू द्या तुम्हाला इंग्रजीत ते करता येईल. आता पुढच्या भागामध्ये आपण आता ही पाहिजे आपण मराठी नाव इंग्रजीत बनवायची. आता पुढच्या भागामध्ये आपण इंग्रजी नावे मराठीत कशी लिहायची म्हणजे इंग्रजी ट्रान्सलेशन मराठीत कसं करायचं ते आपण पाहणार पुढच्या भागामध्ये पार्ट 9 मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, सराव करा, प्रॅक्टिस करा आणि खास करून मुळाक्षर लक्षात ठेवा. काना मात्राची स्पेलिंगा आणि मुळाक्षर तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा अभ्यास जास्तीत जास्त अभ्यास करा, सराव करा, प्रॅक्टिस करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. धन्यवाद.